त्यावेळी इरली काकू आपल्या नवऱ्याच्या हातचा मार खाऊन जमिनीवर बसून आपलं तोंड हाताने लपून रडत होत्या, तर आमच्या मंगी काकू आपल्या मोठ्या देराच्या कुशीत शिरून रडत होत्या. आमचा सगळा वाडा स्तब्ध होऊन ते बघत होता. मंगी काकू आपल्या वडिलांसमान मोठ्या दिराच्या कुशीत शिरून विश्वासानं रडत होत्या, तर काकांची स्वतःची पत्नी मात्र कुणाचा आधार नसल्याप्रमाणे एकट्याच रडत बसल्या होत्या. आत्यानी पुढे होऊन मंगी काकूंना ओढून हलकेच आपल्या जवळ घेतलं होतं. त्यावेळी खरं तर आम्हा सगळ्यांना आमच्या चांगल्या मंगी काकूचं फार वाईट वाटलं होतं. आता कधी काही कुठे वादाचा प्रश्न उभा राहिला की त्यात विनाकारण आमच्या मंगी काकूंना ओढलं जात असे. रामकाकांच्या लग्नाच्या वेळी देखील त्यांना असेच बोल रामकाकांनी लावले होते आणि रामदास काका रागानं नागो काकांना म्हणाले, नागो, इरली तुझी मोठी वहिनी आहे म्हणून तिने तुझ्या पत्नीला काहीही बोललेलं तू ऐकून घेऊ नकोस. अरे मंगी वहिनीसारखी सुशील गुणवान पत्नी मिळायला तुझं पूर्वजन्मीचं पुण्य आहे. अरे सातमाईंनी तिला निवडलं आहे ह्याचं तरी भान ठेव. आणि ह्या पुढे नागू तू इतरांकडनं तिचा मान राख. एवढं बोलून रामदास काकांनी एकदम पुढे होऊन रडणाऱ्या इरली काकूंचा दंड धरून त्यांना खसकन उभं केलं आणि ते त्यांना दाराकडे ओढून नेत ओरडले, जा इरले, तू त्या मुंगळ्याच्या वाड्यात जाऊन राहा, तीच तुझी लायकी आहे. त्यावेळी माझ्या आईने आणि गुणा काकूंनी त्यांच्या हातातून इरली काकूंना सोडवलं तेव्हा त्या रडत रडत माझघरात पळाल्या. आजी रामदास काकांना म्हणाली, पोरा, आता तू आत्मा तुकाबद्दल काय करायचं ठरवलं आहेस? आजी हे रामदास काकांना विचारत असताना शाळेतून गुरुजी आले होते आणि रामदास काका थकून म्हणाले, आये, इरली आपला हट्ट सोडायला तयार नाही आणि मी काही झालं तरी माझा वाडा सोडून कुठे जाणार नाही. त्यामुळे ही इरली इथे सगळ्यांचा जीव खात राहील म्हणून मी ठरवलं आहे, तिच्या मूर्खपणामुळे मी माझ्या पोरांचं एक महत्त्वाचं वर्ष वाया घालवणार नाही. त्यामुळे गुरुजी, उद्याच आपण चिकोडीला जाऊन आत्मा तुकाचा दाखला घ्यायचा आहे. आजी डोकं हलवत म्हणाली, तुझं बरोबर आहे रे रामदास. नंतर त्या दोघांचा खर्च किती येईल हे गुरुजी, आजी आणि रामदास काका ठरवायला लागले. त्यावेळी फक्त इरली काकू सोडून आम्ही सगळेजण तिथे उभे होतो. आमच्या आया देखील तिथे बाजूला उभ्या होत्या आणि आम्ही पोरं रामदास काका, आजी आणि गुरुजींच्या बाजूलाच बसून आत्मा तुका दादाकडे बघत होतो. माझे बाबा आणि काका गुरुजींसमोर तो खर्चाचा हिशोब ऐकत होते. त्यावेळी आम्ही आमच्या दादांच्या भोवती घोळका घालून तिथे लुडबुडत होतो. आमच्या कौतुकाच्या नजरा आमच्या दोन्ही दादांवर खेळल्या होत्या. तेव्हा देवा, आमचे हे दोन दादा डॉक्टर होण्याच्या त्या मोठ्या शिडीवरच्या पहिल्या पायरीवर आपलं पाऊल ठेवणार होते आणि नेहमी आम्हाला टपल्या मारणारा आमचा तुका दादा आज मात्र आम्हाला न मारता फक्त आमच्याकडे हसत हसत बघत होता. गुरुजींनी आकडेमोड करून त्या दोघांचा अंदाजे खर्च काढला. ते म्हणाले, आजीबाई, मी माझ्या ओळखीनं या दोघांचा वसतिगृहात राहण्याचा खर्च थोडा कमी करू शकतो. तसे आमचे शिवा काका म्हणाले, दादा, पोरांचा जर जास्त खर्च आला तर मी देईन, तू पैशाची चिंता करू नको. नंतर चिकोडीला जाण्यासाठी गुरुजी, रामदास काका, आत्मा, तुकादादा, नागो काका आणि आत्यानं जायचं ठरवलं. सुरेश रमेशमुळे आत्याला त्यांना आणायचे भेटता येईल म्हणून ती जाणार होती. तिथे गेल्यानंतर आमच्या दादांना काय काय सामान लागणार याचीसुद्धा यादी तयार केली गेली आणि आमचे शिवा काका मध्येच म्हणाले, दादा, अरे पोरांना नवीन कपडे शिवायला पाहिजेत. आपले सुरेश रमेश घालतात तसे उन्हाचे काळे चष्मेसुद्धा घ्यायला हवेत. हे ऐकून आजी हसत म्हणाली, शिवा पोरा, अरे आत्मा तुका शाळा शिकायला जात आहे, चित्रपटात काम करायला नाही. तसेच त्यांचे दिवाळीतले नवीन कपडे आहेत तेच ते घालतील, उगाच खर्च वाढायला नको. त्यांच्या कपड्यांचं पुढच्या वर्षी बघू. अरे ते अजून शेंबडी पोरं आहेत, तेव्हा त्यांच्या उन्हाच्या चष्म्याचं नंतर पाहू. आम्ही पोरं दादांकडे बघून फिस करून हसलो. तरी देवा, त्या आमच्या तुकादादांनी टापल्या नाही मारल्या आम्हाला. अचानक वाटलं काहीतरी हरवलं आहे, आमच्या तुकादादानं आम्हाला टपला माराव्यात, उगाचच वाटलं होतं मला. आणि मी त्याच्या अगदी जवळ सरकले तरी तो मला टपली न मारता माझ्याकडे बघून फक्त हसत होता. तो त्याच्या चिकोडीला आमच्यापासून दूर जाण्याचा परिणाम होता. आमच्या वाड्यात अशी बोलणी चाललेली असताना त्याचवेळी आमच्या इरली काकू तरातरा आपल्या माझघरातून बाहेर आल्या, मागच्या दारी गेल्या. पण त्यावेळी सगळ्यांनीच त्यांच्याकडे बघून दुर्लक्ष केलं.
आम्ही सगळेजण बराच वेळ बोलत बसलो होतो. तेवढ्यात आजी म्हणाली, रामदास, आता तू हे सगळं इरलीवरचा राग विसरून तिला सांग. अरे लेकरा, ती आत्मा तुकाची आय आहे. तू तिची नीट समजूत घाल, ती समजेल. तातू जा बरं, इरलीला म्हणावं काकांनी बोलवलं आहे. तसे रामदास काकामध्येच म्हणाले, आई त्याची काही गरज आहे का? तिने आतून सगळं ऐकलं असणारच आहे. तशी आजी खेदानं म्हणाली, रामदास, अरे आबोल्यानं का हा तिढा सुटणार आहे? तेव्हा तू गोड बोलून तो सोडव. तशी इरली समजूतदार आहे. जा बरं तातू, तिला बोलावून आण. ती तिथे सातमाईंच्या पारावर रडत बसलेली असणार. तसा तातू मागच्या दारी पळाला आणि लगेच आज्ये आज्ये किंचाळत ओसरीवर आला. तेव्हा तो घाबरून रडत थरथरत होता. त्याला नीट बोलतासुद्धा येत नव्हतं. तेव्हा आम्हाला कळालं काहीतरी अनर्थ झाला आहे आणि आम्ही सगळे मागच्या दारी पळत गेलो. सातमाईंच्या पाराजवळ जाऊन पाहत राहिलो. तिथे आमच्या इरली काकू अक्षरशः रक्तानं भरून त्या सातमाईंच्या सिमेंटच्या चौथऱ्यावर आपलं कपाळ थडा थडा आपटत होत्या. त्यावेळी त्यांची चोळी आणि छाती कपाळावरनं गळणाऱ्या रक्तानं अगदी भरून गेली होती. तर इरली काकू अंगात एखादं भूत शिरल्याप्रमाणे आपलं कपाळ आपटीतच होत्या. ते बघून रामदास काका भीतीनं इरले इरले ओरडत तिच्याकडे धावले. तेव्हा माझी आजी तिथे मटकन खाली बसली आणि माझे बाबा ओरडले, तातू तू जा, पटकन बैलगाडी झोंब. आत्यानी आणि काकांनी इरली काकूंना घट्ट धरलं. तेव्हा आम्ही सगळे घाबरलो होतो. गुरुजी शिवशिव करत तिथे आजीजवळ बसले होते आणि रामदास काका आणि आनंदी आत्या इरली काकूंना धरून उठवत असताना त्या एकदम धडपडत म्हणाल्या, मला सोडा, मला मरू द्या, मला आता जगायचं नाही, मला हे सगळं सहन नाही होत. असं बडबडत त्या बेशुद्ध होऊन पडल्या होत्या. तेव्हा अचानक आम्हा सगळ्यांना एकदम आमच्या सखाची आठवण झाली. त्यावेळी तो असाच रक्तानं माखून निपचित पडला होता. आता इरली काकू. काकांनी वेळ न घालवता तसंच काकूंना उचललं, बैलगाडीत घातलं. तेव्हा माझ्या बाबांनी, शिवा काकांनी आणि नागो काकांनी बैलगाडीत उड्या मारल्या आणि तातूनं बैलगाडी सुसाट शिरगुप्पीच्या दिशेनं सोडली होती. त्यावेळी आमचा सगळा वाडा रडत होता. आजी रडत आत्याला म्हणाली, आनंदे, अगं ती बैलगाडी शिरगुप्पीला जाईपर्यंत उशीर होईल का गं? तू पाहिलंच ना इरली किती रक्तानं भरली आहे. सखासारखा तिला दवाखान्यात न्यायला उशीर तर नाही होणार ना गं? तेव्हा आत्या काहीही न बोलता रस्त्यावर धावली. सुदैवानं तेव्हाच एक ट्रक रो रो करत वेगानं येत होता. त्यावेळी आत्यानं काही एक विचार न करता रस्त्याच्या मधोमध उभं राहून आपले हात उचलून त्या ट्रकला थांबण्याचा इशारा करायला लागली. तेव्हा तो भर वेगानं येणारा ट्रक अगदी आत्याच्या थोड्या अंतरावर येऊन उभा राहिला. तेव्हा आमच्या तोंडात अगदी जीव आला होता. आत्या चटकन त्या ट्रकमध्ये शिरली आणि तिने आमच्याकडे न बघता त्या ट्रक ड्रायव्हरला ट्रक सुरू करायला सांगितलं. तिने थोडक्यात त्या वृद्ध ड्रायव्हरला काय घडलं आहे ते सांगितलं आणि ड्रायव्हरनं वेळ ओळखून ट्रक वेगात सुरू केला आणि बऱ्याच अंतरावर आत्याला ती उधळत जाणारी आमची बैलगाडी दिसली. तेव्हा त्या ड्रायव्हरनं थोड्या अंतरावर नेऊन तो आपला ट्रक उभा केला. त्या ट्रकमधनं खाली उतरून तिने आमच्या बैलगाडीला थांबवण्यासाठी हात केला. तेव्हा आत्याला असं रस्त्यावर बघून आश्चर्यचकित झालेल्या तातूनं गचकन बैलगाडी थांबवली. आत्या पळत बैलगाडीजवळ आली आणि म्हणाली, रामदास, इरलीला घेऊन ट्रकमध्ये चल, तातू तुम्ही मागणं या. काकांना सगळं समजलं आणि ते तसेच बेशुद्ध इरली काकूंना घेऊन आत्यासह ट्रकमध्ये चढले. ड्रायव्हरनं वेगानं ट्रक दवाखान्याकडे पळवला आणि इथे पळणाऱ्या आमच्या बैलांच्या तोंडात फेस आला. आमच्या इरली काकूंना जेव्हा ट्रकमध्ये ठेवलं गेलं तेव्हा त्यांचा चेहरा पालीसारखा सफेद पडून त्यांचा श्वासोच्छवास अगदी मंद चालला होता. त्या वाईट वेळी रामदास काका सतत रडत म्हणत होते, सातमाईंनो, माझ्या इरलीला वाचवा. सातमाईंनो, इरलीवर तुमच्या रक्षणाचा पदर घाला, हिला काही होऊ देऊ नका. त्यावेळी आत्याला आपल्या भावाची इतकी दया आली, ती सुद्धा सातमाईंकडे, अंबाबाईकडे आपल्या वहिनीसाठी मागत बसली. इकडे आमच्या तातूची बैलगाडी सुटली तेव्हा आम्ही पोरं रडत होतो आणि जेव्हा त्या ट्रकमधनं आत्या गेली तेव्हा आम्ही सगळे वाड्याकडे आलो होतो. नंतर आमच्या आयांनी आपापल्या चुलीकडे आम्हाला नेलं होतं. आत्मा तुकादादा गुणाकाकूंच्या चुलीजवळ बसून आये आये करून रडत असताना गुणाकाकू त्यांना सांगत होत्या, पोरांनो रडू नका, आय लवकरच परत येईल. आत्या गेल्यानंतर आजीनं वाड्यात आल्या आल्या सातमाईंच्या पारावर जाऊन बघितलं
तर सातमाईंची ती समईची ज्योत स्थिरपणे पेटत होती. आजीला त्यातल्या त्यात बरं वाटलं. तेव्हाच मंगी काकू तिथे पाण्याची बादली फडकं घेऊन आल्या आणि त्यांनी इरली काकूंचं सांडलेलं रक्त फडक्यानं पुसलं आणि तो पार स्वच्छ केला. आजी त्यांना म्हणाली, मंगे, एक भाकरीवर गुळाचा खडा आणून सातमाईन पुढे ठेव. तसं मंगी काकूंनी बरं म्हटलं. त्या आत गेल्या तेव्हा आजी सातमाईंच्या पारावर टेकली होती आणि नंतर गुरुजीसुद्धा येऊन आजीजवळ बसले. तेवढ्यात मी आजी कुठे म्हणून पारावर गेले तर आजी मला म्हणाली, सरस्वते, जाऊन आईला, मला आणि गुरुजींना गुळाचा कडक चहा करून इथेच आणायला सांग. मी बरं म्हणून जाताना आजीने पुन्हा मला थांबवलं आणि म्हणाली, सरस्वते, गुणाला सांग आत्मा तुकाला भाकरी खायला घाल. आणि मी जायला लागले तर मंगी काकू भाकरीवर गुळाचा खडा घेऊन सातमाईंच्या पाराकडे निघाल्या होत्या. मी आईला आणि गुणकाकूंना आजीचा निरोप सांगून आजीजवळ जाऊन बसले तेव्हा गुरुजी आजीला म्हणत होते, आजीबाई, आपण चिंता करू नका. अहो, एखादी खोलवर कपाळाला खोक पडली तर फार रक्तस्राव होऊन धोका असतो, पण इरलीबाईंनी फक्त डोकं आपटून घेतल्यामुळे रक्तस्राव झालाय, जखम खोलवरची नसावी. तेव्हा त्यांना विशेष धोका नाही, म्हणून आपण चिंता करू नका, सगळं ठीक होईल. गुरुजी, या इरलीची ही रोजरोजची नवीन नाटकं ना आता सगळ्यांना खरंच सांगते असह्य होत चालली आहेत. अहो, त्यामुळे माझ्या पोराला, नातवंडांना आणि आम्हाला भयंकर त्रास होतो. गुरुजी, तुम्हाला वाटत असेल ही बाई वेडी आहे का? तर गुरुजी, तसं काही नाही. गुरुजी, ह्या आत्मा तुकाची आई पूर्वी तशी नव्हती, फार चांगली होती, प्रेमळ होती, गुणी होती. आमच्या वाड्यात पूर्वी कसलं कार्य असलं की हिचा प्रामुख्यानं त्या कार्याला हातभार असायचा. आमच्या वाड्यातली कुठलीही गोष्ट करताना आमचा वाडा प्रथम आनंदी आणि इरलीला विचारून ती गोष्ट करत असे. अहो, आठवड्यातून 2दा तरी ही इरली कोल्हापुरी मटण वडे करून सगळ्यांना आग्रह करकरून खाऊ घालत असे. आमचा हा सगळा वाडा एक मोठी सून म्हणून तिने आईच्या मायेनं सांभाळला होता. पण गुरुजी म्हणतात ना, सरळ रस्त्यानं चालणाऱ्या माणसाला कधी ठेच लागून लंगडत चालावं लागतं, तसं ह्या इरलीच्या नशिबानं झालं. आजीबाई, इरलीबाई अशा का वागतात हे यमी, सरस्वती, सगुणींनी मला थोडक्यात सांगितलं होतं. एका आईचं ते दुःख मी जाणू शकतो. अहो, मग त्या दुःखाचा तिने असा अतिरेक करावा का गुरुजी? आता तिच्या लहान मुलाला, सखारामला, सरस्वतीनी आणि सगुणेनं ती नको नको म्हणत असताना कालिया नदीवर त्या खेळायला जाताना नेलं आणि अपघातानं तो वरच्या कातळावरनं खालच्या कातळावर पडला, कपाळाला खोक झाली, अतिरक्तस्रावानं तो गेला. तेव्हापासनं इरलीनं हे असं वैर धरलं आहे वाड्याशी. तिचं म्हणणं आहे की वाड्यातली पोरं कालिया नदीवर खेळायला गेली, सरस्वती सगुणेनं सखाला तिथे नेलं, नंतर त्यांच्यामुळे तो कातळावर पडला आणि गेला, म्हणून नंतर तिचं असं वागणं चालू झालं. आता गुरुजी, तो सखाचा अपघात चुकून झाला होता. पोरांचं खेळताना सखाकडे लक्षच नव्हतं, परंतु त्यावेळी त्याचे दोन्ही मोठे भाऊ आत्मा आणि तुका तिथेच होते ना. तर इरली त्यांना सोडून वाड्यातल्या बाकीच्या पोरांना, विशेषतः या सरस्वतीला जबाबदार धरते आणि सगळ्यांना छळते. आजीबाई, एखाद्या आईनं आपलं मूल गमावणं ही अत्यंत दुःखदायक घटना असते, पण त्या दुःखाला थोडा वेळ जाऊ देणं योग्य ठरतं. म्हणतात ना, कुठल्याही दुःखाला काळासारखं औषध नाही, पण माझ्या मते आईच्या दुःखाचा याला अपवाद आहे. आईला आपलं मूल कधी विसरता येत नाही. गुरुजी असं म्हणत असताना माझी आई तिथे चहा आणि पोहे घेऊन आली. चहा घेता घेता माझी आजी म्हणाली, गुरुजी, मलासुद्धा मूल आहे. आईसाठी आपलं मूल काय असतं हे मलासुद्धा माहिती आहे. पण गुरुजी, आता मूल का कोणाचं जात नाही. कधी कधी देव देतो, देवच नेतो, याला काय करणार. अहो, आम्हीसुद्धा आईचं दुःख म्हणून आज 2-2.5 वर्ष इरलीचा वनवास सोसतोच आहे. पण आता काळाप्रमाणे ती दुःख विसरत नाही किंवा कमीसुद्धा करत नाही, तर असं दिवसेंदिवस वेड्यासारखं वागते ती. खरं तर गुरुजी, या सगळ्यात कोंडी झाली आहे ना ती माझ्या रामदासची. त्याला स्वतःचं पोर गेलं याचं दुःख आहेच, वरून बायकोचा हा मनस्ताप त्याला आहेच आहे. आता ती काय म्हणते आहे? ती म्हणते आहे की त्याची जमीन विकून रामदास आणि पोरांना घेऊन ती कायमची माहेरी जाऊन राहणार. मला सांगा, ह्या गोष्टीला काही अर्थ आहे का? तुम्ही मला सांगा गुरुजी, कोण थोरला मुलगा आपली आई आणि भावंड सोडून असा सासरी जाऊन राहील का?
आजीचं ते बोलणं ऐकून गुरुजींनाही आजीचं बोलणं पटलं. तरी ते आता ह्या तेढ्यात काय बोलणार म्हणून ते गप्प झाले. कारण आमच्या इरली काकूंचा विषयच असा होता की त्यात आमच्या गुरुजींचे आदर्श लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, विनोबा भावे काही म्हणजे काहीही करू शकत नव्हते. माझी आजी आज कधी नाही ते मनस्तापामुळे खूप वेळ अशीच बडबडत राहिली. त्यात आमच्या सगळ्या वाड्याला इरली काकूंची प्रचंड चिंता लागून राहिली होती. फक्त सातमाईंची ती स्थिर ज्योत इरली काकूंचं सगळं काही आलबेल आहे असं सांगत होती आणि तोच एक दिलासा आम्हाला होता. गुरुजी नंतर थोडा वेळ बसले. विडीचे 2 झुरके घेऊन ती विडी विझवून नीट आपल्या कोटाच्या खिशात ठेवत म्हणाले, आजीबाई मी आता निघतो. जर मला रस्त्यात एखादी बैलगाडी किंवा ट्रक मिळाला तर मी शिरगुप्पीला दवाखान्यात जातो. तसं तिथे सगळेजण भांबावलेले आहेत. त्यांच्याबरोबर कोणीतरी वडीलधारा असणं जरुरी आहे. गुरुजी तुम्ही जाणारच असाल तर रामदासला म्हणावं आबा पाटलांना तार करून बोलवून घ्या. आणि आजी एकदम उठत म्हणाली, थांबा गुरुजी, तुम्ही जाणार आहात तर आम्ही पण येतो. तुम्ही रामखोतांना जाऊन बैलगाडी घेऊन यायला सांगा. नाही तुम्ही थांबा, मी सरस्वतीलाच पाठवते. अहो आमचासुद्धा इथे जीव टांगणीला लागला आहे. तसं मी पळत जाऊन इरली काकूंबद्दल रामकाकांना सांगितलं. तसे ते तातडीनं बैलगाडी घेऊन आले. त्यांच्याबरोबर दौलती काका, लिंबोणे काकासुद्धा आले. नंतर त्या सगळ्यांबरोबर आमची आजी, गुरुजी, मंगी काकू, आत्माराम आणि तुकाराम दादा देखील निघाले. तसं मी रडकुंडेल येऊन आजीला म्हणाले, आजी मी येते. अगदी निघण्याच्या शेवटच्या वेळी आजी मला ये म्हणाली. खरं तर माझ्या आईला, कमळीला, गुणाकाकूंनासुद्धा दवाखान्यात यायचं होतं. पण वाड्यात मुलांजवळ कोणीतरी हवं म्हणून आजी त्या सगळ्यांना नको म्हणाली. पण रडणाऱ्या आत्मा तुका दादांना मात्र तिने बरोबर घेतलं. जाताना आजी कमळी काकूला म्हणाली, कमळे जरा सातमाईंच्या समईकडे लक्ष ठेव. इथे आमच्या इरली काकूंच्या कपाळाला 5 टाके पडले होते. त्यात आत्याच्या अक्कल हुशारीमुळे त्या ट्रकनं लवकर त्या दवाखान्यात दाखल झाल्या होत्या. जर अतिरक्तस्रावामुळे त्यांना उशिरा आणलं गेलं असतं तर त्यांचं काही खरं नव्हतं. काकू आता गुंगीत होत्या पण धोक्याच्या बाहेर होत्या. फक्त त्यांना 4-5 दिवस दवाखान्यात राहायला लागणार होतं. खरं तर इरली काकूंनी जो कपाळमोक्ष करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता तर डॉक्टर हे प्रकरण पोलिसातच देणार होते. पण आमच्या रामदास काकांना डॉक्टर ओळखत असल्यामुळे आणि इरली ही 2-2.5 वर्षापूर्वी अपघात झालेल्या ह्याच दवाखान्यात आणलेल्या त्या सखाराम पोराची आई आहे हे समजताच डॉक्टर गप्प झाले. पण रामदास काकांना व्हायचा तो मनस्ताप झाला. नंतर रामदास काकांनी आबा पाटलांना तार केली. आम्ही दवाखान्यात पोचलो आणि इरली काकू सुरक्षित आहेत हे बघून आम्हा सगळ्यांना बरं वाटलं. त्या दिवशी स्वतः आजी, रामदास काका, नागो काका आणि आत्या व मी असे आम्ही दवाखान्यात थांबलो. इरली काकू घरी येईपर्यंत आत्या आणि रामदास काका दवाखान्यातच राहणार होते. दुसऱ्या दिवशीही आजी, गुणा काकू, माझी आई आणि मी दवाखान्यात आलो तेव्हा गुरुजी वाड्यातच थांबले होते. त्या दिवशी माझी आजी, आत्या आणि मी इरली काकूंजवळच होतो आणि आमचे नागो काका आजीशी काहीतरी बोलत होते तर रामदास काका औषध आणायला बाहेर गेले होते. आमच्या इरली काकू आता चांगल्या शुद्धीवर आल्या होत्या. पण आम्हा कोणाबरोबर काही न बोलता त्या तोंड फुगवून आमच्याकडे पाठ करून झोपल्या होत्या. जणू त्यांनी जे काही केलं ते आमच्यामुळेच केलं अशा प्रकारे त्या वागत होत्या. एवढा आपला सगळा वाडा आपल्यासाठी धावत आला आहे. आपली वृद्ध सासू प्रवास झेपत नाही तरी आली आहे याचं काही कौतुक काकूंना नव्हतं. फक्त आलेल्या आत्मा आणि तुकाला जवळ घेऊन मी ठीक आहे एवढंच त्या म्हणाल्या. आमची आत्या इरली काकूंचं ते वागणं बघून त्यांना जरा रागानं म्हणाली, अगं इरले वहिनी, तुझ्यासाठी आय, गुरुजी, इतर जण इथे आलेत, त्यांच्याशी तुला 4 शब्द नीट बोलता येत नाहीत का? इरली काकू हलकेच म्हणाल्या, आनंदे, मी कोणाला इथं बोलवलेलं नव्हतं. थोड्या वेळानं आलेल्या रामदास काकांना त्या म्हणाल्या की अहो आबांना तुम्ही तार केलीत का? तेव्हा त्यांच्याशी काही न बोलता काका आजीबरोबर बोलत बसले. तसं आत्या त्यांना म्हणाली, वहिनी, कालच आबांना तार केली आहे, आज सकाळी त्यांना मिळाली असेल, दुपारपर्यंत ते येतील. त्यावेळी मात्र रामदास काका इरली काकूंकडे संतापानं बघत म्हणाले, जा, तुला इरले त्यांच्याबरोबर जायचं असेल तर तू जा. पण हे ऐकून माझी आजी म्हणाली, रामदास, तिने आपली रीत सोडली तरी तू ती सोडू नकोस. त्यावेळी दुपारचे 3 वाजले होते आणि आबांची जीप दवाखान्यासमोर येऊन गचकन थांबली. ते आमच्या सातमाईंच्या वाड्याकडे न जाता सरळ शिरगुप्पीच्या दवाखान्यात आपल्या सगळ्या कुटुंबासह आले होते.
आल्या आल्या रमा काकूंनी इरली काकूंजवळ जाऊन मोठ्यांदा गळा काढला. तर इरली काकूंच्या दोन्ही वहिनींनी म्हणजे कमल काकू आणि वत्सला काकूंनी डोळ्याला पदर लावला. तर इकडे आबा, शंकर काका आणि बाजीराव काका काकूंना बघून डॉक्टरकडे धावले. ते सगळ्यांनी आमच्या कुणाकडेही लक्ष न देता अक्षरशः सगळा दवाखाना डोक्यावर घेतला. ते सगळे इरली काकूंच्या सभोवती गोळा होऊन उभे राहिले. त्या सगळ्यांमध्ये इरली काकू रडत होत्या. त्यावेळी माझी आय, नागू काका, रामदास काका आणि मी तिथल्या भिंतीजवळ कोपऱ्यात उभं राहून त्या सगळ्यांचं हे नाटक बघत होतो. तेवढ्यात तिथली एक परिचारिका त्या सगळ्यांजवळ येऊन म्हणाली, हे बघा, इथे रडून गडबड गोंधळ करू नका, त्यामुळे इतरांना त्रास होतो. हळू बोला, रुग्णाला विश्रांती घेऊ द्या. ती परिचारिका निघून गेल्यानंतर आबा एकदम रामदास काकांजवळ येऊन म्हणाले, जावई बापू, आता बस झालं. आता इथूनच तुम्ही इरलीबरोबर कोल्हापूरला निघायचं. जाताना तुमच्या वाड्यात थांबून आत्मा तुकाला घेऊन जायचं. मी आता पुन्हा माझ्या पोरीच्या जीवाशी तुम्हाला खेळू देणार नाही. आमच्या इरलीला काही झालं असतं तर आम्हाला माती खायला लागली असती. तशा लगेच रमा काकूही म्हणाल्या, अहो, माझ्या एकुलत्या एका मुलीचं लग्न आम्ही तुमच्याबरोबर केलं, ते हे सगळं तिला भोगण्यासाठी का? लगेच शंकर काका आजीला म्हणाले, अहो, तुमची तार मिळताच आईला 2दा चक्कर आली. आम्ही कसं तरी तिला इथे घेऊन आलो. आणि रामदासराव, आमचे आई बाबा म्हणतात ते बरोबर आहे. जर आमच्या इरलीला तुमच्या वाड्यात त्रास होतो तर ती तरी तुमच्या वाड्यात का राहील? तसं तुमच्या वाड्यानं आमचा सखा खाल्ला तर आता तो इरलीला खायला बघतोय. आम्ही हे कुठल्याही परिस्थितीत होऊ देणार नाही. तेव्हा शंकर काकांचं ते बोलणं ऐकून आपण दवाखान्यात आहोत हे विसरून रामदास काकांचा संयम गेला होता. आता जे काही इरलीनं केलं होतं ते त्यांनी स्वतः केलं होतं, तरी आबा आणि त्यांच्या घरची मंडळी वाड्याला जबाबदार धरत होती. त्यांचा सखा गेला तेव्हा त्या सगळ्यांबरोबर वाड्यानं सुद्धा दुःख भोगलं होतंच की. त्यावेळी सगळ्यांच्या तोंडावर आलेली ती प्रेतकळा त्यांनी अनेकदा अनुभवली होती. पण आबा आणि त्यांची मंडळी त्या कसलाही विचार न करता इरलीच्या त्या अविवेकी वागण्याचं खापर त्यांच्यावर आणि त्यांच्या वाड्यावर फोडत होते. त्यात हे सगळे खोटे आरोप त्यांची माणसं ऐकून घेत होती. त्यामुळे त्यांच्या गप्प राहण्याचा फायदा ती माणसं घेत होती. या सगळ्या विचारांनी रामदास काका प्रचंड संतापले आणि दवाखान्यात आहोत हे विसरून शंकर काकावर ओरडले, शंकरा, माझ्या वाड्याने सखाला खाल्लेलं नाही. तुम्ही सगळ्यांनी सातमाईंची परंपरा मोडून ते केलं आहे. जर तुम्ही सातमाईंचे नियम पाळले असते तर आज ही वेळ आली नसती. तसंच तुम्ही कोणी माझ्या वाड्यातल्या माणसांकडे बोट दाखवलेलं मला खपणार नाही. ती काही तुमचं खातपीत नाहीत, उलट ती गप्प आहेत. याचा अर्थ तुम्ही त्यांना वाटेल तसं बोलावं हा नव्हे. ती परिचारिका पुन्हा आली, रागानं म्हणाली, अहो, तुम्हाला वाद घालायचा असेल तर दवाखान्यात बाहेर जा आणि घाला. इथे दुसरे रुग्ण आहेत, लक्षात घ्या. ती परिचारिका निघून जाताच आबांनी पुढे होऊन दार लावलं आणि म्हणाले, आता जावई बापू, कोणी काय केलं याचा हिशोब करायची वेळ नाही. मला माझ्या पोरीच्या जीवाची काळजी आहे. अहो, एक तर तिचं पोर गेलं आहे आणि आता तिने काही केलं तर आम्हाला विष खाऊन मारायला लागेल. तसं तुम्ही कोल्हापूरला राहिला तरी तुम्ही मांजरीवाडीत येऊन जाऊन राहू शकाल. आमचे रामदास काका आमच्या सगळ्यांकडे बघून शांतपणे हळू आवाजात म्हणाले, आबा, मी इथे इरलीला आणतानाच पूर्ण विचार केला आहे. मी माझ्या या वयोवृद्ध आईची आणि आमच्या सातमाईंची शपथ घेऊन सांगतो, मी ठरवलं आहे इरलीने आपल्या मनाविरुद्ध वाड्यात राहू नये. तिची सातमाईंची सून होण्याची लायकी नाही आहे हे तिने वेळोवेळी दाखवून दिलं आहे. संकटकाळी आपल्या कुटुंबाला, आपल्या वाड्याला सांभाळायची तिची कुवत नाही. संकटाच्या वेळी आपल्या पतीचा आधार होऊन धैर्यानं जगण्याची इरलीत ताकदच नाही. आबा, माझे वडील गेल्यानंतर माझ्या या वृद्ध आईनं धैर्यानं आम्हा सगळ्यांना आणि आमच्या वाड्याला सांभाळलं आहे. माझी आई खरी आदर्श स्त्री आहे, तुमची इरली नव्हे. तेव्हा माझा निर्णय तुम्ही आता सगळेजण ऐका. आता मी दवाखान्याचं बिल भरलं आहे. आज इरलीच्या कपाळाचे टाके काढून उद्या तिला घरी जाता येणार आहे. आणि ते इरली काकूंकडे बघून म्हणाले, आबा, आम्ही आता सगळेजण निघणार आहोत. तुम्ही उद्या इथूनच तिला घेऊन कोल्हापूरला निघा. आता आम्ही कोणीही इथे येणार नाही. आबा, तुमच्या इरलीला तुमची गरज आहे, माझी आणि आमच्या कोणाची गरज नाही. तेव्हा आता तिला तुम्ही कायमचं तुमच्याजवळ ठेवा. मी गळ्यात वारकरी माळ घालून तुमच्या इरलीला सोडचिठ्ठी देणार आहे. मी आजच वकिलाला भेटणार आहे.
तशी आजी एकदम पुढे झाली आणि म्हणाली, अरे रामदास लेकरा, काय बोलतोयस तू? ती तुझ्या पोरांची आय आहे. रामदास काका तरीही शांतपणे म्हणाले की आये, आता तू मध्ये पडू नकोस. मला आता खरंच संसार सुख नकोय. मला माळ गळ्यात घालून शांतपणे जगायचं आहे. वाटल्यास तिला आत्मा तुकाला देखील घेऊन जाऊ दे. इकडे रामदास काकांचं बोलणं ऐकताच डोकीला पट्टी बांधून झोपलेल्या इरली काकूंनी एकदम रडायला सुरुवात केली आणि इरली काकूंचं सगळं कुटुंब काकांकडे आ वासून बघत राहिलं. त्यावेळी रामदास काकांनी आपल्या आईच्या आणि आनंदी आत्याच्या खांद्याभोवती हात ठेवून ते दाराकडे जात मला म्हणाले, चल सरस्वते, नागो चल. तेव्हा इरली काकू किंचाळल्या, आबा त्यांना जाऊ देऊ नका, मी त्यांच्याशिवाय जगू शकणार नाही. मला त्यांनी सोडचिठ्ठी दिली तर मी मरून जाईल. तसे आबा घाईघाईनं पुढं झाले. रामदास काकांची वाट अडवत म्हणाले, जावई बाप्पू थांबा, तुम्ही काय भलतं बोलताय? माझ्या बोलण्याचा तो अर्थ नव्हता. अहो इरली तुमची पत्नी, तुमच्या मुलांची आई आहे. तुम्ही तिला सोडचिठ्ठी दिली तर आमच्या घराण्याला काळीमा लागेलच. माझ्या पोरीचा संसार उद्ध्वस्त होईल हो. अहो माझ्या बापाचं आतडं पोरीची ह्या अवस्था बघून तुटणार ना. तसे काका एकदम आजीला जवळ घेऊन म्हणाले, आबा तुमचं बापाचं आतडं आहे तर माझ्या म्हाताऱ्या आईचं आतडं कशाचं आहे हो? आबा मी तुमच्या ह्या पोरीचं आजवर खूप सहन केलं. आमच्या सगळ्या वाड्याने तिचे थेर सहन केले, पण सहन करण्याची एक सीमा असते. अहो ही इरली फक्त सखाची आई होती. त्या नात्यापुढे आपण कुणाची पत्नी, कुणाची सून, कुणाची वहिनी, कुणाची भावजय आहोत, या नात्यांचा तिला विसरच पडला आहे. आबा ही माझी मोठी बहीण आहे बघा. अहो एका वर्षात हिने आपलं सर्वस्व घालवलं, पण आपलं दुःख तिने कधी कोणावर थोपवलं नाही. उलट स्वतः कुडत सगळ्यांना ती सांभाळत राहिली. ही सरस्वती बघा कशी हाडाचा सापळा झाली आहे. कारण तुमच्या ह्या पोरीनं तिच्या चिमुकल्या खांद्यावर सखाच्या मृत्यूचं ओझं ठेवलं आहे. आमच्या वाड्याला सांभाळणाऱ्या मंगी वहिनीला तुमच्या ह्या पोरीनं रस्त्यावरची भिकारीण म्हटलं आहे. ह्या कुणाच्यात इरली उभी राहू शकत नाही. आणि आबा मी सातमाईंची शपथ घेऊन पुन्हा एकदा सांगतो, मी इरलीला सोडचिठ्ठी देणार. माझ्या त्या निर्णयानं आज मलाच फार बरं वाटतंय आणि मोकळं वाटतंय. असं वाटतंय की मी हा निर्णय खूप आधी घ्यायला हवा होता. त्यावेळी आमच्या काकाकडे बघून आजी आत्या काही बोलल्या नाहीत, पण माझ्या आजीला त्यावेळी वाटलं होतं की जर आज आपण आपल्या पोराला अडवलं तर आपण त्याला कायमचं घालवून बसू. त्यामुळे ती काही बोलली नाही. तर आत्याला त्या नवरा बायकोच्या तेढ्यात पडायचं नव्हतं. तरी तिने ठरवलं घरी गेल्यानंतर आपण आपल्या भावाला समजूया. नंतर काका कोणाकडेही न बघता दार उघडून बाहेर पडले. जेव्हा आम्ही आमच्या वाड्यात पोचलो तेव्हा मात्र काकांच्या त्या भलत्याच निर्णयावर सगळा वाडा त्यांना बोलायला लागला. काका तेव्हा निग्रहानं म्हणाले की जर यापुढे कोणी मला इरलीबद्दल काही बोललं तर मी हा वाडा सोडून जाईन, नाही तर जीव तरी देईन. आणि आमचा वाडा एकदम स्तब्ध झाला. आमच्या त्या चांगल्या काकांनी खरोखर आमच्या इरली काकूंना सोडायचं ठरवलं होतं. त्यांना त्यांचं हे अहोरात्रीचं थैमान डोईजड झालं होतं. त्यांना सगळ्यात जास्त चिंता आपल्या वृद्ध आईची वाटत होती. आपल्या आईचं, बहिणींचं, सगळ्यांचंच ते मनातल्या मनात कुडणं त्यांना प्रत्येक वेळी जाणवलं होतं. तरी ते फक्त त्यांच्या संसारासाठी मिठाची गुळणी तोंडात धरून गप्प बसले होते. कशासाठी? नाही, हे सगळं संपायला हवं आणि आता ते कायमचं संपवून टाकणार होते. एकदा का आबा कोल्हापूरला गेले की ते वकिलाकडून इरलीला नोटीस पाठवून कायमचं सगळं संपवणार होते. इथे दवाखान्यात आपल्या नवऱ्याचा तो निर्णय ऐकून इरली काकूंना प्रचंड धक्का बसला होता. आपल्या चांगल्या नवऱ्याला सोडून कायमचं एकटं राहायचं ही कल्पना त्या सहन करू शकत नव्हत्या. खरं तर त्यांचं आपल्या रामासारख्या पतीवर विलक्षण प्रेम होतं. त्या अनेकदा कोल्हापूरला गेल्यानंतर आपल्या आईंना, रमाकाकूंना म्हणत, आये यांच्यासारखा सज्जनपती मला मिळाला हे माझं पूर्वजन्माचं मोठं पुण्य आहे. आणि आता तिच्या त्याच पतीनं तिला सोडायचा निर्णय घेतला होता. ते त्यांच्या जीवनातलं तिचं पत्नीपद काढून घेणार होते आणि ह्या कल्पनेनं त्या कासावीस झाल्या. ते एकदम आबांकडे बघत म्हणाले, आबा डॉक्टरांना माझे आत्ता टाके काढायला सांगा, मला लगेच आमच्या वाड्याकडे घेऊन चाला. तेव्हा जगाचा अनुभव घेतलेले आबा शांतपणे पहिल्यांदा आपल्या इरलीला म्हणाले, इरले जास्त ताणल्यावर तुटतं, तसं तू जास्त ताणून तोडलंयस.
आता जर तुला पुन्हा त्या वाड्यात जायचं असेल तर तुला स्वतःवर संयम ठेवावा लागेल. तरी मला वाटतं तुझी तब्येत ठीक नाही आहे, तू थोडे दिवस आपल्या घरी ये, विश्रांती घे, मग आम्ही जावई बापूंची समजूत काढू. इरली काकू हट्टानं म्हणाल्या, आबा मी यांच्याशिवाय नाही राहू शकणार. रामाशिवाय सीता एकटी राहू शकली नाही, भूमिगत झाली तशी मी यांच्याशिवाय मरून जाईन. आबा मी आता नीट वागेन, माझं चुकलं. आबा जर माझं काही बरं वाईट व्हायचं असेल तर ते त्यांच्या पायाशी होऊ दे. रमा काकूंनी रडत रडत इरली काकूंना जवळ घेतलं होतं. त्याच दिवशी इरली काकूंचे टाके काढले गेले. त्यांना घरी जाण्याची परवानगी देताना डॉक्टर आबांना म्हणाले, यांच्या तब्येतीला सांभाळा, अजून यांची तब्येत ठीक नाही. त्यात त्यांना फार अशक्तपणा आला आहे. आबा म्हणाले, डॉक्टर आमच्या कुटुंबाचे डॉक्टर आहेत, ते तिची काळजी घेतील. नंतर ते सगळे दवाखान्यातनं निघाले तेव्हा आबांची जीप कोल्हापूरच्या वाटेला न लागता आमच्या वाड्यासमोर येऊन थांबली. त्यावेळी आमच्या वाड्यातली मंडळी न्याहारी करून शेतावर निघाली होती. तेव्हाच इरली काकू शंकर काकांना धरून आत आल्या, एकदम रामदास काकांच्या पायावर पडल्या आणि म्हणाल्या, अहो तुम्ही जर पुन्हा कधी सोडायचा विचार केला तर माझ्या मंगळसूत्राची, तुमची, पोरांची आणि सातमाईंची सुद्धा शपथ घेऊन सांगते, मी त्या क्षणी गळफास घेऊन आत्महत्या करेन. तेव्हा प्रसंग ओळखून आमच्या आत्यानं हलकेच पुढे येऊन इरली काकूंना उठवत काकांकडे बघत ती म्हणाली, इरली वहिनी आज जाऊन विश्रांती घे. हे बघ आम्ही असताना कोणी तुला सोडणार नाही. आजी पुढे झाली आणि म्हणाली, रामदास लेकरा ही माझी सगळ्यात गुणी सून आहे, मला तिला असं वाड्यातनं घालवायचं नाही रे. तेव्हा तिथेच असलेले गुरुजी हसले आणि म्हणाले, जा मुली आज जाऊन पड, तुला विश्रांतीची गरज आहे. हे सगळं आबा त्यांची मंडळी बघत तिथेच उभी होती. आजी त्या सगळ्यांना म्हणाली, तुम्ही दारात का उभे, आत या, जेवून चला. तशा रमा काकू पुढे येऊन आजीच्या पायाला हात लावत म्हणाल्या, आये नको, तिथे वाड्यात कोणी नाही, आम्ही तुमची पोर तुमच्या हातात दिली, आता आम्ही निघतो. आणि आबाच्या मंडळींनी तिथनं काढता पाय घेतला होता. आता त्यावेळी आम्हा सगळ्यांना वाटलं होतं की चला आता तरी आमच्या इरली काकू सगळ्यांशी चांगलं वागतील, आत्मा तुकादादा चिकोडीला शिकायला जातील. पण कुठलं काय, आमच्या इरली काकूंचं शेपूट रामदास काकांनी नळीत घातलं तरी वाकडंच. थोड्या वेळानं आमची मंडळी शेतावर निघून गेल्यानंतर इरली काकू आतून उठून आल्या. तेव्हा त्या बेचैन होत्या. त्या एकदम आजीजवळ आल्या आणि म्हणाल्या, आई आता मी कोणाशी भांडणार नाही, कसला हट्ट करणार नाही, मी इथे राहीन, कारण मला ह्यांच्यापासून दूर राहायचं नाही. तरी आहे माझे आत्मा तुका कोल्हापूरला आबांच्या वाड्यात राहून शिकतील, म्हणजे त्यांची कुठल्या प्रकारची खाण्यापिण्याची आबाळ होणार नाही. एवढं कसं तरी बोलून त्या विश्रांती घ्यायला आत निघून गेल्या. त्यावेळी आपल्या इरलीचं बोलणं ऐकून माझी आजी गप्प राहिली. गुरुजी स्वतःशी पुटपुटले, आजीबाई मला आज कळलं राजहट्ट, बालहट्ट आणि स्त्रीहट्ट कशाला म्हणतात. आता प्रत्येक घडणाऱ्या गोष्टीतून बोध घ्यायचा असतो. आज मला स्त्री हट्टाचा बोध झाला. आपल्याच विचारात गर्क असलेली आजी गुरुजींकडे बघत म्हणाली, गुरुजी तुम्ही मला काही म्हणालात का. तेवढ्यात आत्यानं आणलेला चहाचा कप हातात घेत गुरुजींनी नाही म्हणून मान हलवली. संध्याकाळी आमच्या सगळ्यांची जेवणं आटपली तेव्हा आजीने हलकेच इरली काकूंचं ते म्हणणं रामदास काकांना सांगितलं आणि म्हणाली, लेकरा हे बघ, जर इरली म्हणते तर तू पोरांना कोल्हापूरला पाठव, घरात भांडणं नकोत. कोल्हापूर काय चिकोडी काय, पोरं कुठेतरी शिकणारच. आता फक्त ती 8वीत जाणार आहेत, आपण नंतर मॅट्रिकला विचार करू ना. काका म्हणाले, आहे शाळेत फरक असतो. आत्मा तुकाला डॉक्टर होण्यासाठी इंग्रजीचं ज्ञान महत्त्वाचं आहे, चिकोडीत ती सुविधा आहे, कोल्हापुरात सुविधा नाही. एकदा त्या दोघांना ज्या शाळेत मी घालणार तिथेच त्यांना कॉलेजपर्यंतचं शिक्षण घ्यायचं आहे. त्यात त्या दोघांच्या अभ्यासाकडे सुरेश रमेश लक्ष देणार आहेत आणि परदेशी हेडमास्तरांची कडक शिस्त आहे तिथे. आता कोल्हापुरात ते गेले तर तुला माहिती आहे ना, आबा रमा आहे त्यांचे किती लाड करतात. मग त्या दोघांचा तिथे अभ्यास करण्यापेक्षा उन्हाडक्या करण्यात वेळ जाईल, त्यांचं इंग्रजी कच्चं राहील. तिथे अभ्यास करा म्हणून ओरडणारं कोणी नसेल आणि ह्या सगळ्याचा परिणाम काय होईल ते मला माहिती आहे. त्यात मला माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी आबांचे उपकार आणि पैसा नको आहे. उद्या आबा म्हणतील, आत्मा तुकाला आम्ही शिकवलं, आमच्यामुळे ते डॉक्टर झाले. ते मी त्यांचा बाप म्हणून मला नको आहे. माझी पोरं माझ्या कष्टाच्या पैशानं शिकतील. आणि आहे इरलीसारखी ती माझीही मुलं आहेत, त्यांच्याबद्दल कुठला निर्णय घ्यायचा मलासुद्धा अधिकार आहे. आणि आहे आता मला पुन्हा इरलीचं नाटक नको आहे, मी आत्ता त्या गोष्टीचा सोक्षमोक्ष करतो. असं म्हणून रामदास काका आत गेले. रामदास काका त्यांच्याजवळ जाऊन रागाने म्हणाले, इरली मी तुला सोडलं
तर तू जीव देणार आहेस, सुधारणार नाहीस. म्हणून मी ठरवलं आहे आजपासून मी तुझ्याबरोबर असलेले सगळे संबंध तोडून टाकतो आहे. मी आजपासून माझ्या आईबरोबर माझ्या बहिणीजवळ राहणार आहे. आत्मा तुका शिकायला कुठेही जाणार नाहीत आणि गेले तर चिकोडीला जातील, नाही तर इथे माझ्याबरोबर शेती करतील. तेव्हा ह्यापुढे तुझं तू बघून घे. रामदास काकांनी काकूंना सुनावलं, आपले कपडे घेतले, ते आत्याच्या खोलीकडे गेले. तेव्हा इरली काकूंनी आपल्या नवऱ्याचं ते सगळं बोलणं एकही शब्द उलटा न बोलता आड्याकडे बघत ऐकलं. आणि जेव्हा फक्त कूस पालटून त्या पुण्या झोपी गेल्या तेव्हा बाहेर बसलेले शिवाकाका गुरुजींना म्हणाले, गुरुजी तुम्हाला आता रामदास दादा जे बोलले ते पटतंय का? रामदासराव जे इरलीबाईंना म्हणाले ते योग्य आहे. कुठलाही अभ्यास करताना मन एकाग्र असणं गरजेचं असतं. पुढच्या अभ्यासक्रमासाठी मागचा पाया भक्कम असणं जरुरी असतं. आता आमचे आत्मा तुकादादा आमच्या प्रत्येकाच्या चुलीपुढे बसून जेवत होते, तर रामदास काका आत्याच्या चुलीकडे आणि आत्या इरली काकूंचं जेवण खाणं बघत होती. माझी आजी या सगळ्या प्रकरणात कोणाला काही बोलली नव्हती, पण तिच्या लहानशा घाऱ्या डोळ्यातले अश्रू आम्हाला तिची वेदना सांगून जात होते. आता या सगळ्या प्रकरणाचा शेवट काय होणार आहे हे कोणाला माहिती नव्हतं. माझी आजी मात्र सातमाईंवर विश्वास ठेवून गप्प होती. तिची त्यावेळी मात्र खात्री होती की सातमाई काहीही वाईट होऊन देणार नाहीत. अगदी ऐनवेळी सातमाई मदतीसाठी धावून येणारच. श्रोते हो, हे प्रकरण इथे संपलं. पुढचं प्रकरण आहे सरस्वतीची विहीर. ऐकूयात उद्यापासून. तोपर्यंत नमस्कार.